वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सर्व संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 270 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंत आलोय. आज आपण पुढच्या ओव्या आणि श्लोक यांचं चिंतन करणार आहोत, ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा कर्माचा आग्रह का धरावा, कर्म का करावं, कर्म कसं करावं, कर्म करताना कोणती भावना ठेवावी, या सगळ्याचं वर्णन आणि चिंतन आपल्याला याच्यामध्ये करताना दिसत आहेत. कालपर्यंत आपण बघितलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, कर्म करणं हेच आपल्या हातामध्ये आहे, पण कर्म करताना योगयुक्त होऊन आपण कर्म केलं पाहिजे. कर्माच्या फळाचा संग टाकून दिला पाहिजे. दैव योगानं जे कर्म आपल्या वाट्याला आलेलं आहे ते कर्म समाप्तीपर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करावा. पण समाप्तीला गेलं ते कर्म तर आनंदित होऊ नये, अतिउत्साही होऊ नये, आणि ते कर्म जर अर्धवट सोडण्याची वेळ आली तर दुःखी सुद्धा होऊ नये, आणि कर्म करण्यावर मात्र आपली निष्ठा ठेवावी. अशा प्रकारचं वर्णन इथपर्यंत भगवंतांनी केलेलं आपण बघितलं. पुढं माऊली जे म्हणतायत ते आपण बघूयात. देखे जे तुला आले कर्म निपजे, ते तुले आदि पुरुषी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे. अर्थात कारण असे पहा की जे जे कर्म हातून होईल ते ते कर्म ईश्वरार्पण करावे, म्हणजे सहजच ते पूर्ण झाले असे समज. नदी उगम पावते, उगम पावल्यानंतर ती समुद्राला मिळते. समुद्राला ती ज्यावेळी मिळते ती तिची परिपूर्णता असते. तिनं आयुष्यामध्ये किती लोकांचा उद्धार करायचा, किती लोकांना आपल्यामध्ये स्नान घालायचं, किती लोकांची तहान भागवायची, असं कोणतंही नियोजन तिनं केलेलं नसतं. अगदी निघाल्यापासून जिथून तिची उत्पत्ती आहे त्या ठिकाणापासून, गंगेची उत्पत्ती गंगोत्रीपासून होते आणि ती महासागराला मिळते. उत्पत्तीपासून महासागराला मिळेपर्यंत तिचा अखंड प्रवास चालू असतो. हा प्रवास ती निष्ठेनं करते. तो प्रवास ती एका योग्याच्या भावनेनं करते. जोपर्यंत ती समुद्राला मिळत नाही तोपर्यंत तिचा स्वभाव धर्म ती सोडत नाही. आपण प्रवाहित होत असताना आजूबाजूला जे कोणी येतील त्यांची तहान भागवणं, वनस्पती वगैरे असतील तर त्यांना जीवन प्रदान करणं, स्वतःमध्ये जे काही जलचर आश्रयाला आले त्यांचं संरक्षण करणं, कुणी त्या नदीचा त्यांच्या सोयीनं वापर केला तर तो वापर करू देणं, हे सगळं ती नदी करू देते. कुठपर्यंत करू देते? जोपर्यंत समुद्राला ती मिळत नाही तोपर्यंत. एकदा नदी समुद्राला मिळाली की तिची परिपूर्णता झाली. मग काही लोकांना स्नान करू द्यायचं शिल्लक राहिलं असेल, काही लोकांची तहान भागवणं राहिलं असेल, तरी ती त्या गोष्टीचा विचार करत नाही. कारण एकदा सागराला ती मिळाली की त्याची परिपूर्णता झाली. मग नदी कोणत्या भावनेनं समुद्राला मिळाली हे महत्त्वाचं नाही. सगळ्याच नद्या समुद्राला मिळतात, पण सगळ्याच नद्यांकडून गंगेसारखं, गोदावरीसारखं, यमुनेसारखं सत्कर्म पुण्यकर्म घडत नाही. पण जेव्हा या सगळ्या नद्या समुद्रामध्ये विलीन होतात तेव्हा समुद्र त्यांना परिपूर्ण करत असतो. समुद्रामध्ये विलीन झालेली नदी तितकीच परिपूर्ण असते जेवढी गंगा परिपूर्ण असते. अगदी त्या पद्धतीनं आपण कर्म सुरू केलं आणि ते कर्म ईश्वरार्पण भावनेनं केलं की ज्यावेळी आपण ती ईश्वरार्पण भावना ठेवतो त्याच वेळी ते कर्म परिपूर्ण झालेलं असतं. परिपूर्ण का झालेलं असतं? परिपूर्णता म्हणजे काय? परिपूर्णतेची व्याख्या काय? परिपूर्ण म्हणजे ज्या गोष्टीसाठी ते कर्म सुरू केलेलं आहे, ज्या उद्देशासाठी
त्या कर्माचा आरंभ झालेला आहे, तो उद्देश, ते ध्येय, तो मुक्काम एकदा सापडला की प्रवास परिपूर्ण झाला. परिपूर्णतेची हीच व्याख्या आहे. कर्माची परिपूर्णता कशात आहे? कर्माचं ध्येय साध्य झालं की कर्माची परिपूर्णता आहे. मग कर्माची परिपूर्णता कशात आहे? तर ईश्वराला अर्पण होण्यात कर्माची परिपूर्णता आहे. जसं समुद्रात विलीन होण्यात नदीची परिपूर्णता आहे, तसं ईश्वराला समर्पित होण्यात कर्माची परिपूर्णता आहे. मग ते कर्म अर्ध आहे का पूर्ण आहे हा विषय नाहीये. आपण देवाला फळ वाहतो. देवाला वाहिलेलं फळ कच्चं किंवा पक्क असं नसतं. एकदा ते देवाला वाहिलं की ते कच्चं असलं तरी ते परिपूर्ण आहे, पक्क असलं तरी ते परिपूर्ण आहे, कारण ते देवाला अर्पण झालेलं आहे. देवाला अर्पण झालेली प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असते. एकदा तिचा फक्त स्वीकार देवाकडून झाला पाहिजे. एकदा आपल्या बाजूने ती अर्पण झाली पाहिजे. आपल्या बाजूने एकदा ती समर्पित झाली की ती परिपूर्ण झाली. मग ती कोणतीही गोष्ट असो, कारण परिपूर्णतम असा परमात्मा आहे. त्याच्यामध्ये इतकी परिपूर्णता आहे की सुरुवातीचा बिंदू जरी त्याच्यापर्यंत गेला तरी त्याचा शेवट तिथं होऊन जातो. एवढी परिपूर्णता त्या ईश्वराच्या ठिकाणी आहे. म्हणून आपली कर्म अर्धवट राहिली काय, अपूर्ण राहिली काय, किंवा सुरू जरी नाही झाली तरी ती ईश्वराला अर्पण केली की ती पूर्ण झाली, तिचं त्या कर्माचा शेवट झाला, ते कर्म परिपूर्ण झालं. कारण कर्माचा अंतिम ध्येय आहे ईश्वरार्पणमस्तु. प्रत्येक गोष्ट ईश्वराला अर्पण झाली की ती पूर्ण झाली. आणि म्हणून देखे जेथुला आले कर्म निपजे. अर्जुना, तुझ्याकडून जेवढी कर्म घडतील, जेवढी कर्म तू जन्माला घालशील, जेवढ्या कर्मांचं तू आचरण करशील, ते तुले आदि पुरुषी अर्पिजे. आदि पुरुषशा परमपुरुष परमात्म्याला ते अर्पण करायचं. आणि एकदा ते त्याला अर्पण केलं तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे. त्याला एकदा अर्पण केलं की ते कर्म आपोआपच परिपूर्ण झालं असं तू जाण, असं तू समज. कारण त्याच्यापर्यंत पोहोचलं की ते पूर्ण झालं. मग त्याला एकदा समर्पित झालं की पूर्ण अपूर्ण असं काही राहत नाही. आणि म्हणून आपण प्रत्येक गोष्टीच्या शेवटी म्हणतो की देवा, जे काही मी केलंय ते तू गोड मानून घे. हे गोड मानून घेणं म्हणजे काय? आपण कर्म परिपूर्णतेला कधीच नेऊ शकत नाही. गंगेनं कितीही प्रयत्न केला तरी ती आपल्या प्रवाहाला परिपूर्णता देऊ शकणार नाही जोपर्यंत ती समुद्राला मिळणार नाही. नदीनं कितीही लोकांना पाणी देऊ द्या, किती लोकांना आंघोळ घालू द्या, किती लोकांची ताण भागू द्या, पण तिला परिपूर्णता तेव्हाच आहे जेव्हा ती समुद्राला मिळणार आहे. समुद्राला जर ती मिळत नसेल तर तिला परिपूर्णता मिळणार नाही. मग बाकी तिनं कितीही सत्कर्म करोत, कितीही परोपकार करोत, कितीही स्वधर्माचं पालन करोत, ती नदीला तिच्या प्रवाहाची परिपूर्णता प्राप्त करून घ्यायची असेल तर तिला समुद्रातच विलीन व्हावं लागेल. ज्या क्षणी ती समुद्रात विलीन होते त्या क्षणी ती परिपूर्ण होते. तसं कर्म परिपूर्ण करायचं असेल, कर्माचं वर्तुळ पूर्ण करायचं असेल तर ते कर्म ईश्वरापर्यंत पोहोचलं पाहिजे, ईश्वराला ते अर्पण झालं पाहिजे. आणि ईश्वराला एकदा ते अर्पण झालं की समजायचं ते परिपूर्ण झालं. म्हणून देखे जे तुला आले कर्म निपजे. अर्जुना, जेवढं कर्म तू करशील ते तुले आदि पुरुषी अर्पिजे. ते प्रत्येक कर्म तू ईश्वराला अर्पण कर तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे. तर ते कर्म परिपूर्ण झालं असं तू समज. देखे संता संत कर्मी, हे जे रसी सरिसेपण मनोधर्मी, तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसिजे. अर्थात हे पहा की हा जो संपूर्ण व अपूर्ण कर्माविषयी मनाचा समतोलपणा, तीच योग स्थिती, अशी तिची प्रशंसा उत्तम लोक करतात. परिपूर्ण कर्माची खूप सुंदर व्याख्या इथं माऊलींनी केलेली आहे. कोणतं कर्म परिपूर्ण मानायचं? देखे संता संत कर्मी, संपूर्ण व अपूर्ण कर्माच्या ठिकाणी संता संत, संत असंत या दोन शब्दांचा एक वेगळा अर्थ इथं माऊलींनी दिलाय. एका वेगळ्या संदर्भात संत असंत हा शब्द वापरलाय.
व्यवहारामध्ये आपण संत शब्द वेगळ्या अर्थानं वापरतो, असंत शब्द वेगळ्या अर्थानं वापरतो. संत नाही तो असंत, आणि संत म्हणजे साधू महात्म्यांबद्दल आपण वापरतो. पण संत शब्दाचा खरा अर्थ माऊलींनी इथे दिलाय. संत म्हणजे पूर्ण, संत म्हणजे परिपूर्ण, संत म्हणजे संपूर्ण. आपण ज्यांना संत म्हणतो ते पूर्ण असतात, परिपूर्ण असतात, संपूर्ण असतात, म्हणून ते संत आहेत. का संत आहेत? खूप सुंदर व्याख्या आहे ही संतांची. अनेक जण विचारतात बऱ्याचदा, संत संत म्हणजे काय, संत कुणाला म्हणावं? माऊलींनी खूप सुंदर व्याख्या इथं केलेली आहे. या अर्थामध्येच ती व्याख्या दडलेली आहे. संत म्हणजे संपूर्ण आणि असंत म्हणजे अपूर्ण. संत त्यांना म्हणावं जे पूर्ण आहेत, परिपूर्ण आहेत. का परिपूर्ण आहेत? तर ते समुद्राच्या सानिध्यात कायम आहेत, म्हणून ते परिपूर्ण आहेत. संत म्हणजे कोण? देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. संत म्हणजे कोण? जो मनुष्यासारखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे, जैसा जळा माझी न बुडे भानुबिंब. जो माणसासारखा दिसतो पण तरी सुद्धा जो माणूस नाही, ज्याचं दिसणं माणसासारखं आहे पण ज्याचं असणं ईश्वरासारखं आहे, ज्याचं असणं परमेश्वरासारखं आहे, त्याला म्हणावं संत. आणि म्हणून संत म्हणजे परिपूर्णता, संत म्हणजे संपूर्णता. संत हे संपूर्ण आहेत, आणि जे संत नाहीत ते अपूर्ण आहेत, किंवा जे अपूर्ण आहेत ते संत नाहीत. अशी एक साधी सरळ व्याख्या आपल्याला इथं लक्षात घेता येते. आणि म्हणून माऊली म्हणतायत, संता संत कर्मी हे जे सरिसे पण मनोधर्मी. जो संत आणि असंत या दोन्ही कर्मांना, म्हणजे काय, जे कर्म परिपूर्ण आहे आणि जे कर्म अपूर्ण आहे. जे परिपूर्ण कर्म आहे त्याला संत कर्म असा शब्द माऊलींनी वापरलाय, आणि जे अपूर्ण कर्म आहे त्याला असंत कर्म असा शब्द माऊलींनी वापरलाय. बघा, कर्माचे इथं दोन प्रकार झाले, संत कर्म आणि असंत कर्म. खूप सुंदर विवेचन आहे माऊलींनी केलेलं. संत कर्म आणि असंत कर्म. संत कर्म म्हणजे संपूर्ण परिपूर्ण झालेलं कर्म, जे कर्म संत करतात. कारण संत क्षणाक्षणाला जे जे करतात ते ईश्वरालाच अर्पण करतात. प्रत्येक क्रिया, प्रत्येक क्षण, आयुष्याचा प्रत्येक क्षण ना क्षण ते ईश्वराला अर्पण करतात, म्हणून त्यांचा प्रत्येक क्षण संपूर्ण आहे. म्हणून संत जसे संपूर्ण आहेत तसं त्यांचं कर्मही संपूर्ण आहे. तसं कर्म करणं म्हणजे संत कर्म करणं, आणि असं कर्म नसणं त्याला असंत कर्म म्हणतात. म्हणून संता संत कर्मी, संपूर्ण व अपूर्ण कर्माच्या ठिकाणी हे जे सरिसेपण मनोधर्मी, या दोन्हीच्या बाबतीमध्ये सरिसेपण ज्याच्या मनामध्ये आहे, हे जे सरिसेपण मनोधर्मी, ज्याच्या मनामध्ये संत कर्म आणि असंत कर्म या दोन्ही कर्माबद्दल सरिसेपण आहे, समत्व दृष्टी आहे. दोन्ही कर्म ज्याला सारखेच वाटतात, म्हणजे कर्म पूर्ण झालं काय, अपूर्ण राहिलं काय, त्याच्या मनोवस्थेवर याचा कोणताही परिणाम होत नाही. त्याला म्हणायचं सरिसेपण मनोधर्मी. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, मी हे काम सुरू तर केलंय पण हे शेवटाला जाईल की नाही, शेवटाला जाईल की नाही याचा मनात विचार आणला की ते कर्म असंत कर्म झालं. आणि मी कर्म करतोय, क्षणाक्षणाला जितकं कर्म घडतंय तितकं मी ईश्वरार्पण भावनेनं करतोय, असं म्हणून तुम्ही ते कर्म केलं की ते संत कर्म आहे. म्हणजे ते होतच परिपूर्ण होतोय, त्याचा प्रत्येक भाग परिपूर्ण आहे. सोनं कुठूनही कापा, ते सोनंच आहे. कोणत्याही भागातून त्याला तुम्ही कट करा, कापा, प्रत्येक भागात ते परिपूर्ण आहे, तितकंच आहे. तसं जे कर्म ईश्वरार्पण भावनेनं होतंय ते कर्म कुठेही थांबो, ते तितकंच परिपूर्ण आहे. सुरुवातीला जेवढं ते परिपूर्ण होतं तेवढंच ते अंतिम अवस्थेला गेल्यावरही परिपूर्ण असणार आहे. म्हणून अशी भावना मनामध्ये ठेवायची, संता संत कर्मी हे जे सरिसेपण मनोधर्मी, ज्याच्या मनोधर्मामध्ये, मनामध्ये संत आणि असंत, पूर्ण आणि अपूर्ण या दोन्ही प्रकारच्या कर्माबद्दल ज्याच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये समतोल भावना आहे. समतोल खूप सुंदर शब्द आहे, समतोल.
एखादा माणूस दोरीवरून चालतोय, दोरीवरून चालताना त्याला भीती आहे